हॅलो टू ऑल स्टुडंट्स, माय नेम इज विशाल धानोरकर. आजचा आपला जो टॉपिक आहे बोलण्याचा किंवा व्हिडिओ करण्याचं जे कारण आहे, जे विद्यार्थी किंवा जे ॲस्पायरंट्स आपले 2026साठी अटेम्प्ट करणार आहेत किंवा अपिअर होणार आहेत जीपॅटसाठी, त्यांच्यासाठी खूप कमी वेळ आहे आणि सफिशियंट टाईम आहे आपला कमबॅक करण्यासाठी, सेटबॅक करण्यासाठी. आतापर्यंत स्टार्ट चांगलं झालं असेल, पण रिव्हिजनमध्ये डिस्टर्ब झाला असेल किंवा काही अप्स अँड डाऊन्स आले असतील, जे की होत असतात आणि तो एक प्रिपरेशनचा पार्ट आहे. पण इथून जे तुम्हाला एक वर्ष किंवा 11 महिने, 12 महिन्याची किंवा 10 महिने जे आपल्याला सफिशियंट टाईम रिमेनिंग आहे, त्यामध्ये आपल्याला एक चांगलं स्कोर आणण्यासाठी आपल्याला खूप चांगले प्रयत्न करायचे आहेत. रिझल्ट्सचा कधीही विचार करू नका आणि जे काही प्रिपरेशनचे पॉईंट्स आहेत, त्या प्रिपरेशनच्या पॉईंट्सनुसार जर तुम्ही गेलात किंवा सब्जेक्ट जर तुम्ही व्यवस्थित आयसोलेट केले, सब्जेक्टमधनं पॉईंट्स आयसोलेट व्यवस्थित जर केले, छोट्या डायऱ्या बनवा, छोटे नोट्स बनवा, जे की तुम्हाला रिव्हिजनसाठी बोर जाणार नाही किंवा डिफिकल्टी वाटणार नाही. किंवा तुम्ही इंस्टाग्राम, आता तुम्हाला एक माझा एक्सपिरियन्स चांगला सांगतो. जर तुम्ही इंस्टाग्राम वापरत असाल, तर तुम्हाला जास्त इंस्टाग्राम वापरण्याची जर सवय असेल, तर तिथे इंस्टाग्रामला खूप वेगवेगळे ग्रुप असतात. ते तुम्ही फॉलो करा. जेणेकरून तुम्ही जेव्हा इंस्टाग्राम स्क्रोल कराल, तेव्हा तुम्हाला ते जीपॅटचे MCQ, शॉर्ट व्हिडिओज येतील, शॉर्ट रील्स येतील तुमच्या कन्सेप्टविषयी. जसं की फार्माकोलॉजीचे ग्रुप्स असतात, त्याला तुम्ही फॉलो करा. फार्मास्युटिक्सचे असतात, त्याला तुम्ही फॉलो करा किंवा वेगवेगळे कोचिंग इन्स्टिट्यूट असतात, जे जीपॅटविषयी गाईडन्स देतात. त्यांचे ते ग्रुप्स तुम्ही फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला सोशल मीडियावर देखील त्याचा इन्फ्लुअन्स होईल किंवा तुम्हाला त्याचा फायदा होईल. हे असं माझ्यासोबत झालेलं आहे. यामुळे मी असं म्हणत आहे. जर आता तुम्हाला सांगतो की प्रिपरेशन करायचं असेल, तर खूप सारे कन्फ्युज्ड असतात स्टुडंट की सब्जेक्ट कोणते घ्यायचे पहिल्यांदा. तर सब्जेक्ट कन्फ्यूज होऊ नका किंवा कन्फ्यूज होण्यामध्ये जास्त टाईम आपला लॉस होत असतो. आपल्याला ते होऊ द्यायचं नाही किंवा टाईम आपल्यासाठी आता खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपल्याकडे बेसिक्सकडून कोर सब्जेक्ट्सकडे आपल्याला जर्नी स्टार्ट करायची आहे. बेसिक्सकडून जर्नी कोर सब्जेक्टकडे म्हणजे कसं, आता कोर सब्जेक्ट्स आपले किती आहेत? फार्माकोलॉजी, जो की एकटा असा सब्जेक्ट आहे जो तुम्हाला क्वालिफायपर्यंत नेऊ शकतो. जर त्याचे MCQ 25 ते 30, 32 MCQ जे येतात, ते जर तुमचे 25 किंवा 20 जर करेक्ट आले, तर तुम्हाला क्वालिफाईंग बाउंड्रीपर्यंत नेण्यासाठी हा इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. परत फार्मास्युटिक्स आहे, जो की 28, 29, 25च्या वरून आणि 32 पर्यंत तुम्हाला ते वेटेज कॅरी करतं फार्मास्युटिक्स. त्यामध्ये सगळं आलं. इंडस्ट्रियल फार्मसी आलं, फिजिकल फार्मास्युटिक्स 1, फिजिकल फार्मास्युटिक्स 2, परत त्याच्यामध्ये प्री फॉर्म्युलेशन स्टडीज आले. परत तुमचं ते फर्स्ट सेमिस्टरचं जे काही प्रिस्क्रिप्शनवालं किंवा लिक्विड डोसेज फॉर्म, सॉलिड डोसेज फॉर्मवालं जे बेसिक्सवालं फार्मास्युटिक्स आहे, ते पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन जातं. मग नंतर येतं ॲनालिसिस नंतर येतं केमिस्ट्री नंतर येतं आपले इतर सब्जेक्ट, ज्यामध्ये मायक्रोबायोलॉजी, फार्मास्युटिकल ॲनालिसिस असेल किंवा फार्माकोग्नसी असेल. हे जे सब्जेक्ट्स आहेत, ते तुम्हाला क्वालिफाईंग बाउंड्री किंवा कोर सब्जेक्ट आहे. हे जर कोर सब्जेक्ट धरून तुम्ही प्रिपरेशन केलात, बाकी कोणतेही स्किप झाले तरी चालतील किंवा स्किप कोणतेही करू नका शक्यतो. कारण चांगला स्कोर जर आणायचा असेल, तर कोणताही पोर्शन स्किप करू नका. कारण केव्हा कोणता अवघड किंवा कोणता पोर्शन सोपा येईल किंवा कोणता पोर्शन अवघड येईल, त्यामुळे सगळं पोर्शनची जर तयारी केला, तर ते तुम्हाला ॲडव्हान्टेज ठरेल. आता खूप सारे विद्यार्थी केमिस्ट्री स्किप करतात. इवन मी देखील केमिस्ट्री स्किप केलं होतं. पण तसं करू नका. जर टफेस्ट पोर्शन केमिस्ट्रीचा जमत नसेल, तरी काही हरकत नाही. पण जो इझी पोर्शन आहे किंवा नेम रिॲक्शन्स आहेत, जे सायंटिस्टच्या नावांचे फिनॉमिनन आहेत, जसं की मी कालचा माझा अनुभव सांगतो तुम्हाला. एक महामॅरेथॉनमध्ये मी MCQ पाहिला होता. वाल्डन इन्व्हर्जन इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ SN2 मेकॅनिझम. तो मी माझ्या डायरीत लिहिला होता आणि तो कालच्या 2025च्या जीपॅटला आलेला, की वाल्डन इन्व्हर्जन इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ अमॉंग विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन. त्याच्यामध्ये ऑप्शन होतं SN1, SN2, ओन्ली SN1, ओन्ली SN2, नन ऑफ द अबव्ह. तर ओन्ली SN2 असं त्याचा आन्सर होतं. तर असे की जे काही क्वेश्चन्स आहेत, जसे की आपले जे हे ॲनालिटिकल पॉईंट्स आहेत, त्याच्यामध्ये आयोडीन व्हॅल्यू, रेडॉक्स व्हॅल्यू, ते जे काही व्हॅल्यू आहे, ते व्हॅल्यूज कलेक्ट करा. त्याच्याविषयी नॉलेज घ्या किंवा डायरीमध्ये शॉर्ट नोट्स काढून ठेवा. ॲनालिटिकल कॉन्स्टंट्स आपण ज्याला म्हणतो केमिस्ट्रीमधले, असे हे पॉईंट आहेत जे नेहमी येत असतात. त्याच्यामध्ये ॲसिड लुईस थेरी, बेस लुईस, ॲसिड बेस थेरी, ते करून घ्या. त्याच्यामधून क्वेश्चन दरवेळेस रिपीट होत असतो. तरी मी प्रत्येक पॉईंट वाईज आता एक व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे. ॲनालिसिसपासून मी स्टार्ट करणार आहे व्हिडिओज.
तर तुम्हाला ॲनालिसिसमधले इम्पॉर्टंट पॉईंट्स, त्याचे इंडिकेटर्स, टायट्रेशन्स, थर्मोग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस, कार्ल फिशर टायट्रेशन, हे डायरेक्ट सायंटिस्टच्या जे नावाने असतात, हे डायरेक्ट क्वेश्चनमध्ये येत असतात. तर कोणते पॉईंट्स तुम्हाला कव्हर करायचे आहेत ते मी तुम्हाला लगेच या व्हिडिओमध्ये सांगत आहे. जर फार्मास्युटिकल ॲनालिसिसचा आपण जर विचार केलो तर आपल्याला कुठून स्टार्ट करायचं आहे मी ते तुम्हाला सांगतो. एकदम क्लिअर ठेवा माइंडसेट, काही प्रॉब्लेम नाही, इझी आहे सर्व. आणि तुम्ही फक्त त्यामधले इम्पॉर्टंट फिनॉमिनॉन आयसोलेट करा. 100% रिझल्ट येतो आणि 100% MCQ येत असतात. त्याला स्किपच करू नका. जे पोर्शन डायरेक्ट लाईन टू लाईन, आपल्याला काही कन्सेप्ट जास्त बिल्ड करायचे नाही, फक्त एक्झाम पुरतं करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो मी ॲनालिसिसमध्ये काय करायचं काय आणि सोडायचं काय. तर ॲनालिसिसमध्ये जेव्हा तुम्ही स्टार्ट करता, टायट्रेशनपासून स्टार्ट करा. बेसिक व्हॉट इज टायट्रंट, टायट्रेट, आपलं जे काही खाली कोनिकल फ्लास्क असतो त्याच्यामध्ये काय त्याला टायट्रेट म्हणतात का टायट्रंट म्हणतात. परत आपले जे ब्युरेट असते त्याच्यामध्ये जे सोल्युशन असते किंवा अननोन ड्रग सॅम्पल असतात, ते टायट्रेशनचं इम्पॉर्टन्स काय आहे, टायट्रेशन कशासाठी परफॉर्म करतात, का, कशासाठी आणि कसं, ह्या 3 गोष्टीवर फोकस करत चला. टायट्रेशन घ्यायचं आहे, इंट्रोडक्शन टू टायट्रेशन. त्याच्यामध्ये ॲसिड बेस्ड टायट्रेशन, नंतर कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन, प्रेसिपिटेशन टायट्रेशन असतील किंवा आयोडोमेट्री, आयोडीमेट्री. मग नंतर काही टेक्निक आहेत, ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस, जसं की कार्ल फिशर टायट्रेशन, हे टेक्निक्स आहेत. ह्या टेक्निक्स ॲज इट इज कशासाठी यूज केल्या जातात हे नेहमी प्रश्न विचारला जातो किंवा येत असते. याच्यामधले इंडिकेटर्स आहेत, रिएजंट्स आहेत, ते आपल्याला एका छोट्याशा डायरीमध्ये नोट डाऊन करायचं आहे आणि त्याला रिवाईज करायचं आहे एक्झामपर्यंत. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी इंट्रोडक्शन टू टायट्रेशनपासून स्टार्ट करेल आणि तुम्हाला त्यामधले इम्पॉर्टंट इंडिकेटर्स वगैरे ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू. काही जर डाऊट असेल तर लगेच कमेंटमध्ये टाका, मी त्यावर व्हिडिओ बनवेल.